जरांगेंच्या मराठा आरक्षणावरून शिवसेनेच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। ज्यांनी जरांगेंना आरक्षण मिळवून देणारच अशी शिवरायांची शपथ घेतली ते कुठे गेले असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावलाय। तर दुसरीकडे आम्ही आरक्षण दिलं होतं मात्र उद्धव ठाकरेंचं सरकारच्या तत्कालीन सरकारनं ते टिकवलं नसल्याचा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला। नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे। याचं कारण आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्यात आला। आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे। आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही। त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर। आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना तर बाहेर तर खूप काय बोलतात, समाजाला पाठिंबा बैठकीला येत नाहीत। ही असली दुटप्पी भूमिका का घेता? जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या।